कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते श्री रामदास कदम तसेच कोकणातील प्रगतशील शेतकरी व उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम यांना मातृशोक झालेला आहे। त्यांच्या मातोश्री श्रीमती लीलाबाई गंगाराम कदम यांचे सोमवारी रात्री वयाच्या 99व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले। खेड तालुक्यातील जामगे येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। श्रीमती लीलाबाई कदम यांच्या पश्चात शिवसेना नेते रामदास कदम, उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम, विजय गंगाराम कदम आणि चंद्रकांत तथा अण्णा कदम असे 4 पुत्र आहेत। गृहराज्यमंत्री श्री योगेश कदम आणि पर्यावरण समितीचे अध्यक्ष श्री सिद्धेश कदम यांच्या त्या आजी होत्या। श्रीमती लीलाबाई कदम यांच्या पार्थिवावरती आज मंगळवारी 9 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता जामगे येथील स्मशानभूमीमध्ये शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी कदम परिवारातील सदस्य, विविध क्षेत्रातील नातेवाईक, आप्तेष्ट तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करत कदम कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभाग घेतला। धन्यवाद।